नमस्कार, मी अन्नपूर्णाबाई लक्ष्मण खंडागळे दाभडची. नमस्कार. या पार्वतीबाईवर नुसता अत्याचार झालेला आहे, तसंच आम्हाला घाबराले. आम्ही पण शेताला जायना झाले, आम्ही पण शेताला जाऊन काम करून खाणेवाले आहेत. आता इतक्या महिला आल्या, आता आमच्यासाठी काही न्याय करावं, न्याय द्यावं तुम्ही. आता आम्हाला हे पोलीस लोक काय करत असतात, पोलीस लोक आम्हाला काहीच द्यायना. आता आम्हाला हो हो करतो करतो म्हणायचं, पुढे चल येतं, करतो करतो म्हणायचं, पुढे चल येतं, काहीच नाही. 10 दिवस झाला आम्हाला काहीच न्याय भेटला नाही. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, आम्हाला न्याय द्यायला पाहिजे तुम्ही. आम्ही काम करून खाणेवाले हा. आम्ही घाबरले. आता आज बाई आमची बिमार पडलेली आहे, आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. आता तिचं काय करायचं? हा, या पोलिसांना पाय उचलायला पाहिजे. हा, हे शासन आम्हाला काहीच करू शकत नाही, आम्हाला काहीच देत नाही न्याय. महिला ह्या पार्वतीबाई सूर्यवंशी ह्या शेताला जात असताना त्यांच्यावर अतिशय क्रूरपणे त्यांची निगृण हत्या करण्यात आली आणि त्यांच्यावर एवढा मोठा दगडाने त्यांची हत्या करण्यात आली की बघलेली महिला अक्षरशः बेहोश व्हायली. तिला असं शेताला, दुसऱ्या महिलेला सुद्धा स्वतःच्या शेताला जाणं असं कठीण झालेलं आहे. एक माणूस जरी सोबत असला तरी त्याला जावं असं वाटणं झालं. इतकी प्रत्येक महिला माझी आज भयभीत झालेली आहे आणि घराघरातून स्वतःहून त्या निघलेल्या आहेत. आपल्या पार्वतीबाई सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्ही अर्धापूर पोलीस स्टेशनला आम्ही आलो आणि पोलीस स्टेशनच्या PI साहेबांना बोललो, तेव्हा साहेब म्हणले की आमचे 4 पथक हे रवाना झालेले आहेत, वेगवेगळ्या दिशेमध्ये आम्ही पाठवलेले आहेत, त्यांचा शोध चालूच आहे. पण यांचं एवढं करून सुद्धा यांचं मन समाधान झालेलं नाही. साहेबांनी पुन्हा एकदा कडक पाऊल उचलून ह्या आरोपीला कठोरात कठोर शासन करून त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी माझ्या प्रत्येक महिलेची विनंती आहे. या घटनेला 27 तारखेला घटना झालेली आहे, 12:30च्या जवळपास झाली. पण आम्हाला 8 साडेआठच्या नंतरच आम्हाला शोध लागला आणि ह्या घटनेला 8 दिवस होऊनही गेले, अजून आरोपीचा शोध लागला नाही. ज्या धाब्यावर तो काम करत होता त्या धाबेवाल्याला सुद्धा आपण 2 दिवसच ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी मोकळं करून टाकलं. त्याच्यामुळे ते सुद्धा निवांत झालेले आहेत. फक्त जी काय आग आहे ते घरच्यांना आणि समाजाला, सगळं महिला वर्गाला आग झालेली आहे. म्हणून आज महिला प्रत्येक घराघरातून स्वतःहून निघून आज अशा ठामपणे उभ्या आहेत की आमच्या पार्वतीबाईला ज्यांनी हत्या केली, ज्यांनी एवढी निगृण हत्या केली, 75 वर्षाची महिला जर सुरक्षित नसेल तर आमच्यासारख्या महिलांचं काय आहे, असा त्यांना प्रत्येक महिलांना सवाल पडलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त चक्र ही फिरवली पाहिजे आणि आमच्या पारुबाईला हा न्याय मिळालाच पाहिजे. मी दाभड येथील रहिवासी आहे. माझी आजी पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी यांच्यावर 28 तारखेला झालेल्या अत्याचाराबद्दल आम्ही इथं अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही एक पोलिसांनी आजपर्यंत 8 दिवस झाले माझ्या आजीच्या गुन्ह्याबद्दल त्यांनी अजून कुठलीही दखल न घेतल्याबद्दल आम्ही सर्व इथे एक त्यांना बोलण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात आम्ही काय कारवाई करायची याच्या बोलण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तरी आमच्या गावातील सर्व लोकांचा आम्हाला इथं प्रतिसाद मिळाला आहे सर. तर आमच्या एरियामध्ये जो भोकरपाट्याचा एरिया आहे तिथे खूप प्रमाणात अशी दारू विक्री, मटका अशा अवैध धंद्याचा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे सध्याला. त्यामुळे त्यात गुन्हे खूप वाढत आहेत. त्या गुन्हे कमी करण्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला विनंत्या केल्या आहेत. त्यांनी आजपर्यंत कुठलाही त्याच्यावर पाऊल उचललेला नाही. त्यांनी पाऊल उचलत नाही म्हणून आम्ही खूप दिवस बसून त्यांची वाट बघली. आज उचलतील पाऊल, उद्या उचलतील, पण खूप दिवस झाले अजून त्यांनी कुठलाही पाऊल उचलला नाही. त्यात आम्ही वाट पाहून आम्ही सर्व माणसं संतापून गेलो. तो संताप आता पोलीस स्टेशनच्या बाहेर लोकांच्या रूपात दिसत आहे पोलिसांना. आमची त्यांना अशीच विनंती आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना अटक करा, फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या आईला न्याय मिळवून द्या, अशी मी आपणा सगळ्यात विनंती करतो. आणि ज्या धाबे मालकांनी त्या आरोपीला कामाला ठेवले आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेतले नाहीत, त्यांचा आधार घेतलेला नाही. अशा प्रकारचे खूप प्रकारचे तिथे असेच आरोपी ते धाब्यावर कामाला ठेवत आहेत. ते आरोपी आमच्या आया बहिणींना असंच मारून गेले तर पोलीसवाले असे किती दिवस शांत बसणार आहेत? त्यांच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पोलीस प्रशासनास सुद्धा विनंती करतो. जर असे झाले नाही तर पुढील पाऊल आम्ही काही बी उचलू शकतो अशी पोलीस प्रशासनाने खात्री ठेवावी.